आपल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्यासाठी आपल्या प्रभाग क्रमांक 1 मधील या प्रचार फेरीसाठी उपस्थित माझे सहकारी माजी शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक, आपले चारही उमेदवार बॉबीदादा टिंगरे, वंदनाताई संतोष खांदवे, संगीताताई संदीप दांगट, अश्विनीताई राहुल भंडारे। बॅलेट युनिट क्रमांक 1 हे जागा 1 अ साठी आहे। या बॅलेट युनिटवरील मतपत्रिका पांढऱ्या रंगाची आहे। या युनिटमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अश्विनी राहुल भंडारे हे अनुक्रमांक 5 वर आहेत। चिन्ह कमळ, कमळ पहा आणि त्या चोळीत निळं बटन दाबा। बॅलेट युनिट क्रमांक 2 हे जागा 1 ब आणि जागा 1 क या 2 जागांसाठी आहे। जागा 1 ब साठी मतपत्रिका हलका गुलाबी रंगाची आहे। भाजपच्या उमेदवार दांगट संगीता संदीप ह्या अनुक्रमांक 1 वर आहेत। जागा 1 क साठी मतपत्रिका पिवळ्या रंगाची आहे। भाजपच्या उमेदवार खांदवे वंदना संतोष ह्याही अनुक्रमांक 1 वर आहेत। दोन्ही ठिकाणी भाजपचं चिन्ह कमळ पहा आणि त्याच ओळीतलं निळं बटन दाबा। बॅलेट युनिट क्रमांक 3 हे जागा 1 ड साठी आहे। या बॅलेट युनिटवरील मतपत्रिका फिक्कट निळ्या रंगाची आहे। या युनिटमध्ये भाजपचे उमेदवार अनिल बॉबी वसंतराव टिंगरे हे अनुक्रमांक 3 वर आहेत। चिन्ह कमळ, कमळ पहा आणि निळं बटन दाबा। कृपया लक्षात ठेवा, प्रभाग क्रमांक 1 मधील 4ही जागांसाठी स्वतंत्रपणे मतदान करणं आवश्यक आहे, प्रत्येक जागेसाठी। त्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही। लक्षात ठेवा, नाव आणि कमळ चिन्ह महत्त्वाचं आहे। एकदाच बटन दाबता येतं, म्हणून घाई न करता कमळ पाहूनच मतदान करा। प्रभाग क्रमांक 1 च्या विकासासाठी, स्थैर्यासाठी आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळालाच मत द्या। आपलं मत। मी सुधा नायर, मी वाडिया कॉलेजमध्ये शिकवत होते, आता VRS घेतली आहे। मला एवढंच सांगायचं की आज जर धानोरी पुण्यात कुठेही लोकांना जर ओळखू येत आहेत तर यामुळे की आपल्या इथे खूप ॲक्टिव्ह आहे। अनिल बॉबी टिंगरे यांनी खूप मदत केली लोकांना, मला स्वतः पर्सनली सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा मदत केली आहे। त्यांचं जे टीम आहे ते एव्हर ॲक्टिव्ह, नेहमी मदत करायला तयार असतात। लोकांना कोणालाही तिकडे त्यांच्याकडे गेले की त्यांच्याशी काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, त्यांना सांगितलं की ते मदत करतात। आणि धानोरीसाठी पाणी असू द्या, रस्ता असू द्या, लाईट असू द्या, सगळं काम बाबतीत त्यांनी धानोरीला मदत करून पुढे आणले। आता आश्वासन दिली आहे की आपल्या इथे जे स्वच्छता वाढवायची जे आहे कार्यक्रम ते करणार आहे। त्यांची इच्छा आहे की मेट्रो धानोरी जवळ जितकं होऊ शकते तेवढं आणायची त्यांची इच्छा आहे। हे सगळं करणार आहे नक्की, मला माहिती आहे। अनिल बॉबी टिंगरे आणि त्यांच्या बरोबर जे 3 जण आहेत त्यांना वोट दिले की आपण अजून स्ट्रॉंग होईल आणि BJP जर जिंकून आले पुण्यात आणि धानोरी जर पुढे आले तर नक्की आपलं डेव्हलपमेंट आणि वाढ होणार आहे। त्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की BJP ना वोट करा। थँक्यू। 2016 पासून आम्ही दादांशी संबंधित आहे। सर्वात स्टार्टिंग पासून आम्ही चर्मदीत आहे। पहिल्यापासून जेव्हापासून आम्हाला रोडचा प्रॉब्लेम आला, पाण्याचा प्रॉब्लेम आला किंवा कशाचा प्रॉब्लेम आला, तेव्हा दादाला आम्ही 24/7 कधी हाक मारली, त्यांनी कधी आम्हाला नाही म्हटलं असं कधी झालेलं नाही। आमच्या समोरचा जो रोड केला तो दादाने पहिल्यांदा केलेला। आम्ही त्याच्या अगोदर 10 लोकांना अप्रोच केलेला, कुणीही सहाय्य केलं नव्हतं। तर दादांच्या कृपेने तो रोड झाला आणि आज तागात साबूत आहे। दादांचं बोधवाक्य आहे की आपलं काम बोललं पाहिजे। माणूस हा कधीही त्यांच्याकडे कधी गेलो तर ते स्वतःचा प्रचार करायला कधी सांगत आहे, ते म्हणतात माझं काम बोललं पाहिजे, नेहमी ध्यानात घेतलं पाहिजे। आणि सर्वांनी एक मताने त्यांना त्यांच्या पॅनलला निवडून देण्या पाहिजे, हे मी तुम्हाला सर्वांना अपील करतो। आणि हे होईलच, तुम्ही भरघोस मताने निवडून द्या, हे आम्ही देवाच्या प्रार्थना करतो। आम्ही तुमच्या सोबतच आहे।